खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर. पोलीस कोठडीमध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली. अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग आहे. पोलीस चौकशीमध्ये भोंदू अशोक खरातचा अजब दावा. अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू. सूत्रांची माहिती. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. अशोक खरात यांची उद्विग्न प्रतिक्रिया. भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव. जासूदांच्या खर्चातून खरात ग्रीनलँडमध्ये देशात गेला होता. राजेंद्र जासूद यांच्या FIR मध्ये नोंद. भोंदू खरातची नवीन मॉडेस ऑपरेंडिस समोर. ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीमचा वापर करायचा. रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची ही माहिती समोर. खरातच्या 1,500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवरती SITची करडी नजर असणार आहे. SITनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी SITकडून नोंदणी विभागाची मदत घेतली जाते. भोंदूचा मिरगावमधील आलिशान फार्म हाऊस पुन्हा एकदा चर्चेमध्ये. अशोक खरातनं फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणलं. खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी केली जाणार आहे. फार्म हाऊस फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले आहेत. खरातनं उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं. एका बड्या अधिकाऱ्याची बायको देखील खरातच्या जाळ्यामध्ये अडकली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू बाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द. शस्त्राचा परवाना यावेळेस या शस्त्राचा गैरव्यवहार झाला आहे का, गैरव्यापार वापर या ठिकाणी झाला आहे का या संदर्भात शंका उपस्थित. जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कारवाई. शंका उपस्थित झाल्यानं जिल्हा प्रशासनाकडून पिस्तूल परवाना रद्द. 1.5 वर्षांपूर्वी भोंदू बाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. डॉक्टर भक्ताने खरातवरती उपचार केले होते. भोंदू खरातची SITकडून तब्बल 10 तास चौकशी. तांत्रिक पुराव्याच्या अनुषंगानं SITकडून खरातची चौकशी करून खरातचा जबाब नोंदवण्यात आला. तर अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये देखील SITनं तपासणी करत हे कार्यालय सील केलं. खरात प्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली पाटील एकत्र नाशिकला रवाना. खरात प्रकरणी चाकणकरांना सह आरोपी करण्याची मागणी. SIT अधिकाऱ्यांना भेटून अंधारे, रुपाली पाटील मागणी करणार. रुपाली पाटील आणि सुषमा अंधारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचीही भेट घेणार. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. 6 जणांसह ग्रुप ॲडमिनवर देखील गुन्हा. सिडको आणि सातपूर वॉलमन व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. खरातच्या कोणत्याही कृत्यात मी सहभागी नाही. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. खरातला कठोर शिक्षा व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, केसरकरांची मागणी. ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही, केसरकरांकडून स्पष्ट. खरातला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पाण्याची पाईपलाईन का दिली होती? शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना NC यांचा ठाकरेंना सवाल. नाशिकमधील भोंदू बाबानंतर आता वसईमध्ये भोंदू बाबा विरोधात गुन्हा. वसईमध्ये स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा. महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीमध्ये आमदारांचा आक्रमक पवित्रा. काही जण ब्युटी पार्लर आणि विमानाचे बिल देखील पक्षाच्या खात्यावर टाकत होते. अजित पवार यांना हे आवडत नव्हतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलाय. महिला प्रदेश अध्यक्ष राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील. रोहित पवार यांची माहिती. प्रदेशाध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवार यांना निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित असा निर्णय घेतील. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा आरोप. तर 99% भागीदारी असलेला आरोपी होत नाही आणि 1% भागीदारी असलेला मात्र आरोपी होतो. अंबादास दानवेंची टीका.
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद सभापती पदाची आज निवड होणार। सभापती पदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच। जैन समुदायाला घरगुती गॅस हवा असल्यास कार्यालयासोबत संपर्क करा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं जैन समुदायासाठी पत्र। लोढा यांच्या पत्रावरून वाद होण्याची शक्यता आहे। लोढा यांच्याकडून जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असतील। राहुल गांधी यांच्या विरोधातील सावरकर बदनामी खटल्याची 31 मार्चला सुनावणी होणार। सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकरांकडून खटला दाखल। सात्यकी सावरकरांची उलट तपासणी सुरू। इराणी लढवय्ये म्हणून कमकुवत पण ते वाटाघाटीमध्ये उत्तम आहेत। इराणनं अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये शिरकाव केल्यानंतर हिजबुल्लाह आक्रमक। हिजबुल्लाहनं प्रत्युत्तरात उत्तर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये 100 रॉकेट्स डागलेत, ज्यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू तर इतर 2 जण जखमी झाल्याची माहिती। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर आता डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांवरून 0 करण्यात आलेलं आहे। कोल्हापूरमध्ये 4 दिवसांनंतर पेट्रोल पंपावरती परिस्थिती पूर्वपदावरती। शहरातील पेट्रोल पंप सुरळीत सुरू। टू व्हीलरसाठी 200 आणि 4 व्हीलरसाठी 2000 रुपयांची मर्यादा मात्र कायम आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पंपांवरती पेट्रोल आउट ऑफ स्टॉक। सुरू असलेल्या पेट्रोल पंपावरती 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी यावेळेस पेट्रोल पंपावरती सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच लांब रांगा। बुलढाणामध्ये खुले इंधन विक्रीवरती बंदी। जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असून सोशल मीडियावरील अफवांवरती विश्वास ठेवू नका। जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर फौजदारी कारवाईचाही इशारा।